श्री गणेशाय नमः. तर इथे बघा आमचा मानस झोपेतून उठून बसलेला आहे, कारण सकाळची शाळा तुम्हाला दिसत नसेल तर मी टॉर्च लावून दाखवते. तर बघा मी व्हिडिओ करायला लागले म्हणून तोंडावरती ब्लँकेट घेऊन बसलाय. हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा आज माझी खूप गडबड चालू आहे सकाळ सकाळी. तर मानसची देखील आज सकाळची शाळा आहे, कारण त्याची बरेच दिवस झाले सकाळची शाळा आहे, कारण क्रीडा महोत्सव चालू आहे त्यामुळे. तर त्याला असं रोज तुम्ही म्हणाल परवासुद्धा मी त्याला थालीपीठच करून दिलं होतं आणि आजसुद्धा, कारण त्याला तेच आवडतं त्यामुळे तो डब्यातनं सारखं सारखं थालीपीठच नेतो. तर त्याला डब्यासाठी मी थालीपीठ बनवलेलं आहे. तर बघा सोबतच त्याचं थालीपीठ बनवतच माझं बाकीचा स्वयंपाक देखील चाललेला आहे. तर एक साईडला मी भात ठेवलेला आहे आणि इथे बघा वांगी घेतलेली आहे. तर वांग्याची भाजी करणार आहे, कारण वांग्याची भाजी पटदिशन होते, कारण आज थोडी गडबड आहे. मला जायचं आहे मानसच्या शाळेमध्ये. तर मानसच्या शाळेमध्ये बक्षीस वितरण सोहळा आहे. तर परवा एक झालेला होता, तो नाट्यगृहामध्ये ठेवला होता. पण हा बक्षीस वितरण सोहळा हा शाळेमध्येच आहे, कारण शाळेमध्ये जे त्यांचे क्रीडा महोत्सवचे खेळ चालू आहेत त्यामध्ये ज्यांचे नंबर आलेले आहेत त्यांच्यासाठी हा बक्षीस वितरण सोहळा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथं मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेले आहे. तर ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे, कारण मी पहिल्यांदा असं कुठं तर प्रमुख पाहुणे म्हणून चाललेली आहे. तर मनात थोडी दुःख पण आहे आणि आनंद पण आहे, कारण आपल्याला पण थोडा अभिमान वाटतो असं कोणतरी बोलवलं तर. तर आता चला मी भरभर स्वयंपाक आवरते, कारण बरोबर 8:30ला म्हणजे तिथं पोहोचायचं आहे आणि मानसची रिक्षा येणार आहे 7 वाजता. तर तो पुढे जाईल, त्यानंतर मग आम्ही जाणार आहोत. तरी मला सोडणार आहेत आणि मग जाणार आहेत. तर बघूया. तर भरभर स्वयंपाक मी आवरून घेते, त्यानंतर मग हे मला शाळेमध्ये सोडतील. तर बघा आम्ही आता निघालेलो आहोत. तर शाळेत गेल्यानंतर मी दाखवते तिथलं व्हिडिओ तुम्हाला. तर बघा शाळेत पोचल्यानंतर आम्ही ऑफिसमध्ये बसलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला सगळ्यांना चहा आणि बिस्किट दिले. तर माझ्यासोबत आणखीन एकटी लेडीज होती, त्यांनासुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं आणि बाकीची मग त्यांच्या शाळेतील सर आणि मॅडम वगैरे होते. तर एक मुलगी इथे बघा आम्हाला बॅच लावत होती. त्यानंतर आम्ही जिथे बक्षीस समारंभ होता तिथे गेलो. सरस्वती पूजन आपण करणार आहोत. या देवी सर्व भूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. कार्यारंभी पूजन करूया विद्या देवतेचे, सरस्वती मातेचे. तर आदरणीय मान्यवरांना विनंती की त्यांनी हे पूजन आपल्या शुभ करानी करावे. त्यानंतर बघा इथे आम्ही सरस्वती पूजनासाठी सगळीजण थांबलेलो आहोत. सरस्वती पूजन झाल्यानंतर मग कार्यक्रमाला सुरुवात झाली. तर सरस्वती पूजन केलं, त्यानंतर 1-2 फोटो वगैरे इथं त्यांनी काढले. त्यानंतर बघा शाळेतील शिक्षकांनी मस्त असा आमचा प्रमुख पाहुण्यांचा सत्कार वगैरे केला, नारळ आणि शाल वगैरे बुके वगैरे देऊन. तर त्याचे तुम्हाला मी काही फोटो दाखवते, कारण व्हिडिओ काही केला. मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावे. त्यानंतर बघा प्रमुख पाहुण्यांना 1-4 शब्द बोला असं आग्रह करत होत्या ते सर मॅडम वगैरे. पण त्यांनी पहिला असं काही बोलायचं आहे किंवा भाषण वगैरे करायचं हे सांगितलं नव्हतं, त्यामुळे काहीच तयारी वगैरे काही केली नव्हती. आणि मी पहिल्यांदाच अशी प्रमुख पाहुणी म्हणून गेली होती, त्यामुळे माझ्यात तर अजिबात स्टेज डेअरिंग नाही आहे. यूट्यूबवर काही जे बोलते ते तितकंच, ते पण कसं आहे घरी कोणी नसताना मी बोलते, मला सगळ्यांच्यासमोर बोलायचं अजून देखील असं अनकम्फर्टेबल होतं. तरी देखील कसं बसं मला जे सुचल ते मी बोलले आणि मग बसले. त्यानंतर मग त्या दुसऱ्या प्रमुख पाहुणे होत्या, त्यात थोडे 1-2 शब्द बोलल्या. त्यानंतर बघा बक्षीस समारंभाला सुरुवात झाला. तर छोटी छोटी मुलं होती, लहान गटातली मोठ्या गटातली शिशुवर्गाची. तर सगळ्यांनाच बक्षीस द्यायचं होतं. तर सगळ्यांना खूप उत्साह होता, सगळी मुलं असं ओरडत होती बक्षीस बघून. तर सगळ्यांना बक्षीस वगैरे दिले. तर बघा तुम्ही थोडे फोटो मी यामध्ये घेतलेले आहेत, खूप सगळे काही घेतलेले, कारण बरेच फोटो होते, बऱ्याच मुलांना तर बघा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर मग तिथं आम्हाला ऑफिसमध्ये नाश्ता वगैरे दिला. तर उपमा होता, तर उपमा वगैरे खाऊन आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आम्हाला आदर सत्कार करताना त्यांनी जे दिलं होतं बुके वगैरे ते फोडून बघायचं होतं त्याला काय काय आहे. तर त्याची गडबड चालली होती. तर बघा काय काय दिले.
तर यामध्ये भौतिक रुमाल असणार आहे. तर त्याला मी सांगत होते यामध्ये रुमाल आहेत, ठेव, कोणाला तर द्यायला ते, पण तो कसला ऐकतोय, तो फोडून सगळं रिकामा झाला. तर बघा आणखीन काय काय दिले. तर या इन्व्हॉल्वमध्ये बघा लेटर आहे. तर आमच्या कार्यक्रमात तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल त्यांनी आदर व्यक्त केलेला आहे. त्यानंतर ही बघा ही शाल दिलेली आहे. तर इतकंही सगळं मला मिळालं होतं. तर मानसला खूप गडबड लागली होती सगळं पाहण्याची. तर हा इतकाच व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.